सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अक्षरशः गँगवॉर पाहायला मिळाला। भाजप आणि शिवसेनेची युती असूनही भाजपने अध्यक्षपद जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावली, ज्यात मंत्री, पोलीस आणि प्रशासन यांच्यात थेट संघर्ष झाला। या झटापटीत पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी झाले। सदस्यांना सभागृहात नेण्यासाठी जोरदार तणाव निर्माण झाला आणि अखेर भाजपच्या उमेदवार प्रिया शिंदे अध्यक्षपदावर निवडून आल्या। या निवडणुकीचे पडसाद विधानमंडळातही उमटले। नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ पाहायला मिळाला। अशोक खरात प्रकरणामुळे सातारा जिल्हा परिषदेत जे घडलंय त्याकडे महाराष्ट्राने दुर्लक्ष करता येणार नाही। यशवंतराव चव्हाणांच्या राजकीय परंपरेच्या जिल्ह्यात जेथे पक्ष आणि व्यक्तीची प्रतिष्ठा अत्यंत महत्त्वाची समजली जाते, तिथे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आणि सत्तेसाठी होणाऱ्या संघर्षाने अक्षरशः राजकीय गँगवॉरची परिस्थिती निर्माण केली। नुकतीच अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली। राष्ट्रवादी आणि शिवसेनेची निवडणूक पूर्व युती होती, ज्यांचे मिळून 35 सदस्य निवडून आले, तर भाजपचे सदस्य फक्त 27 होते। परंतु अध्यक्षपद जिंकणे भाजपसाठी राजकीय महत्त्वाचे ठरले। या सगळ्या निवडणूक लढतीत भाजपला अध्यक्षपद हे हवंच होतं। या संघर्षात दोन गट स्पष्टपणे दिसून आले। एका बाजूला मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील, तर दुसऱ्या बाजूला शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे। या सातारा जिल्हा परिषदेसाठी निवडणूक पूर्वी महिनाभर काही सदस्य अज्ञातस्थळी होते। भाजपने पूर्ण ताकद लावली होती। स्थानिक नागरिकांच्या मते हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर होता। निवडणुकीच्या वेळी सदस्यांना चौथ्या मजल्यावर आणण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी अक्षरशः जीव पणाला लावला। एनसीपीच्या 2 सदस्यांच्या नातेवाईकांना हाताशी धरून ते गायब असल्याची तक्रार आधीच केली गेली असा आरोप आहे। जे सदस्य गायब आहेत अशी तक्रार होती, ते दिसताच त्यांना पकडण्यासाठी 10 ते 15 पोलीस धावले। हातपाय धरून सदस्यांना ओढत नेलं जात होतं। झटापटीत पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी झाले। रक्तस्राव सुरू झाला आणि राजकीय दृष्टीने घातक असा प्रकार त्यावेळी घडला। एका कॅबिनेट मंत्र्याने सदस्यांच्या कॉलरला धरून दमदाटी केली आणि परिणाम वाईट होऊ शकतो अशी तर धमकीच दिली। कपडे फाटले, संघर्ष जोरदार झाला आणि हे सगळं पाहणारे स्थानिक नागरिक म्हणतात की राजकारण येथे नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा वरचढ झालंय। अखेरीस भाजपच्या उमेदवार प्रिया शिंदे, ज्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत आणि त्या भाजपकडून निवडणूक लढल्या होत्या, त्या अखेर अध्यक्षपदावर निवडून आल्यात। राजकीय दृष्टीने ही घटना खूप गंभीर आहे। केंद्र आणि राज्यात भाजप शिवसेनेची युती असूनही एक जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पक्षांतर्गत आणि आंतरपक्षीय संघर्षामुळे सत्ता मिळवण्याची इच्छा अख्ख्या प्रक्रियेला गोंधळात टाकणारी ठरली। या सगळ्या घटनेनंतर सोमवारी विधान भवनात आणि विधान परिषदेत सातारा जिल्हा परिषदेचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला। या घटनेनंतर विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी घटनास्थळी लक्ष देत सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिले आहेत। शासनाच्या या कारवाईला काही राजकीय नेते विरोधात उभे राहिले। विशेषतः मंत्री जयकुमार गोरे यांनी निलंबनाच्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला। या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले, जिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील राड्याबाबत सभागृहात सविस्तर माहिती दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर थोडक्यात प्रतिक्रिया देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। केंद्रात आणि राज्यात भाजप शिवसेनेची युती असतानाही एक जिल्हा परिषद निवडणुकीसाठी या दोन्ही पक्षात अक्षरशः गँगवॉर सारखी परिस्थिती निर्माण झाली होती। मंत्र्यांच्या अंगावर पोलीस धावले, कॅबिनेट मंत्री दमदाटी करत गुंडासारखे वर्तन करत होते। तिन्ही पक्ष सत्तेत असून 4ही मंत्री उद्या कॅबिनेटमध्ये एकत्र बसतील, तरी जिल्हा परिषद निवडणुकीतील हा संघर्ष साताराच्या राजकारणाला गहन धक्का ठरला आहे। सातारा जिल्हा परिषद निवडणूक ही फक्त स्थानिक राजकारणाचा विषय नाही, ती राज्याच्या राजकारणात सत्तेसाठी होणाऱ्या संघर्षाचं स्पष्ट उदाहरण ठरली आहे। आता पाहावं लागणार आहे की या घटनेनंतर प्रशासन, राजकीय पक्ष आणि स्थानिक राजकारण कसं बदलतं आणि भविष्यातील निवडणुकांवर याचा काय परिणाम होतो ते। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।